शेतकऱ्यांकरिता नवीन वीज कंपनी स्थापन करणार. हो मित्रांनो, तर आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहे की कित्येक वर्ष झाली शेतीतील वीज बिल हा विषय कायम म्हणजे जैसे ते तसाच राहिलेला आहे मित्रांनो. ज्यामध्ये महावितरणकडे जवळपास 75,000 कोटींची थकबाकी होऊन ती वाढतच आहे आणि सोबतच शेतीतील वीज बिलाची थकबाकी थांबवण्याकरिता शेतकरी ग्राहकांसाठी स्वतंत्र कंपनी तयार करण्यात येणार असून त्याकरिता विभाजन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉन्डच्या लिस्टिंग कार्यक्रमादरम्यान सांगितलेले आहे मित्रांनो. तर यावेळेस ते बोलता बोलले की राज्य सरकारने मागील वर्षी 7.5 HP पर्यंतच्या शेती पंपांकरिता मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, ज्याकरिता दरवर्षी सरकारकडून महावितरणला जवळपास 20,000 कोटी रुपये द्यावे लागतात मित्रांनो. परंतु ज्यामध्ये 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचे पंप वापरणाऱ्या 2 लाखांच्या वर शेतकऱ्यांकडे 2,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे, हे त्यांनी सांगितले मित्रांनो. सोबतच मागच्या काही वर्षांपासून कंपनी आर्थिक संकटाला सामोर जात असून शेती ग्राहकांवर मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज थकीत असल्याचे सुद्धा सांगण्यात आले मित्रांनो. जी थकबाकी जवळपास 98,000 कोटीच्या जवळ असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो. ज्याकरिता त्यांनी असे सांगितले की आम्ही आमच्या 3 वीज कंपन्यांचे लिस्टिंग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले मित्रांनो. तसेच महावितरणची लिस्टिंग झाल्यानंतर मिळणारा पैसा कर्ज फेडण्याकरिता व कंपनीची ताकद वाढवण्याकरिता वापरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे हे विभाजन करून शेती ग्राहकांकरिता स्वतंत्र कंपनी स्थापन करणार. त्यामुळे हे विभाजन करून शेती ग्राहकांना स्वतंत्र स्थापन केल्याने काय होणार ते सांगितले मित्रांनो. त्यांनी असं सांगितलं की या स्वतंत्र कंपनी स्थापन केल्यानंतर आर्थिक त्या स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे, हे महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले मित्रांनो. ज्याचे काही फायदे सुद्धा आहेत मित्रांनो आणि बाकीच्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे काय होणार. तर यावेळेस बोलता ते असं बोलले की स्वतंत्र कंपनीचे फायदे म्हणजे असे. तर सद्य परिस्थितीमध्ये महावितरणवर जवळपास 98,000 कोटींचे कर्ज आहे, ज्यापैकी 12,000 कोटी तर फक्त व्याजच आहे. परंतु इतर राष्ट्रीय वीज कंपन्यांना जेव्हा शेअर बाजारमध्ये लिस्टिंग केले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्या गेली, हे त्यांनी सांगितले मित्रांनो. त्यामुळे शेती आता याचे फायदे असे होणार आहेत मित्रांनो की त्यामुळे शेती ग्राहक वेगळे केले जाणार आणि ग्राहक वेगळे केल्याच्या नंतर महावितरणकडे फक्त आणि फक्त घरगुती व्यापारी आणि औद्योगिकच ग्राहक उरणार आहेत. त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती सुधारेल आणि कंपनीला शेअर बाजारामध्ये लिस्टिंग करायला सोपे जाईल, असं यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने सरकारने शेतकऱ्यांची 5 वर्ष तर वीज माफी सांगितलेली आहे सरळ आणि याच्या अगोदरचं कसं निपटायचं याकरिता हे प्रयत्न सुरू आहेत, याकरिता हे मार्ग काढणं सुरू आहे मित्रांनो. परंतु आता खऱ्या अर्थाने सोलर करिता एवढा खर्च करत असताना, शेतकऱ्यांना सोलरचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत असताना कुठे ना कुठे शेतकऱ्यांकरिता केलं जात आहे असं बोलल्या जात आहे. परंतु खरोखरच मित्र याचा कुणाला फायदा होणार, शेतकऱ्याला फायदा होणार की कंपनीला फायदा होणार, किती प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आणि किती प्रमाणामध्ये कंपनीला फायदा होणार. तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओ पाहणारे व्ह्युअर्स आहेत जे या महावितरणच्या वीज बिलाच्या शेतकऱ्यांचे ग्राहक जे आहे, शेतकरी वीज वापरतात यांच्या संदर्भात खूप अभ्यासू आहेत, त्यांना सुद्धा अनुभव आहेत. आणि या अगोदरच्या मी सोलरच्या व्हिडिओमध्ये जेव्हा माहिती दिली होती त्यावेळी सुद्धा काही जणांनी या आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. इतर राज्यातील शहरी भागातील वीज, औद्योगिक भागातील वापरलेली वीज, झगमगाट करिता वापरलेली, रोषणाईकरिता वापरण्यात येणारी वीज, त्यापैकी किती बिलं भरल्या जातात, ते किती थकीत राहतात, किती निपटारे होतात. मग अशा वेळामध्ये शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील शेती वीज धारक सोबतच ग्रामीण भागामधील जे वीज वापरणारे ग्राहक आहेत, उपभोक्ता, यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये का तफावत केली जाते, का फरक केला जाते, या संदर्भात तुम्हाला काय वाटते, त्या संदर्भात तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मित्र नक्की ज्या कमेंट बॉक्समध्ये आपापल्या प्रतिक्रिया या संदर्भात कळवा, जेणेकरून या प्रतिक्रियेवर आपल्याला चर्चा करायला मदत होईल आणि त्यातून काही वेगळा पर्याय काढता आला, सूचना सुचवता आल्या तर काही शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून महावितरण आणि राज्य सरकारला या संदर्भात काही पर्याय देण्या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात सुद्धा आपल्याला नक्कीच मदत होईल मित्रांनो. तर आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी, वीज बिल उपभोक्ता, ग्राहक धारक सोबतच ग्रामीण भागातील जे वीज धारक आहेत, ग्राहक आहेत, यांच्यामधील तफावत दूर करून त्यांना सुद्धा सारखा न्याय कसा देईल याकरिता मदत होईल मित्रांनो. तर या व्हिडिओमधली माहिती जी आहे ती आपल्याला अपेक्षेनुसार
उपयोगी ठरेल अशी आशा करतो मित्रांनो. आणि अशीच माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत मला पोहोचवायला मदत होईल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचेल याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्या सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन इंटरेस्टिंग माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.